मित्रांनो, राष्ट्रीय सणासाठी आपल्याला झेंडा बांधण्याची गरज पडते। अत्यंत कमी वेळामध्ये आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आपण झेंडा बांधण्याचं पाहणार आहोत। मी सांगत आहे ही प्रमाणित गाठ नसू शकते, परंतु अत्यंत सहज आणि सोपी आहे। आमच्या ग्रामपंचायतमध्ये आज ध्वजारोहण झाले, त्यामधील हा झेंडा आहे। तर पहिल्यांदा घडी मारून घ्यायची, तिरंग्याची, आणि त्यानंतर वरचा पदर वर ठेवायचा आणि जो खालचा पदर आहे त्या खालच्या पदराने आपल्याला हा जो दिसते तुम्हाला माझ्या हातातला हा खालचा पदर आहे, आणि खालचा पदर असे 2-3 असे गुंडाळे मारायचे आणि डाव्या हातामध्ये तो फोल्डिंग करून ठेवायचा आणि उजव्या हातामध्ये खालचा पदर फोल्डिंग करून ठेवायचा, आणि त्यानंतर हा खालचा पदर खालून वर टाकायचा आणि एकदम आवळून घ्यायचा। कितीही आवळलं तरीसुद्धा वर जाऊन सहज आपली गाठ सुटून ध्वज फडकणार आहे। आणि ही खालची दोरी आहे, अत्यंत सोपी। मगाशी एकदम घाईमध्ये गाठ मारल्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, तर ही जी खालची दोरी आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आणि वर जाईपर्यंत निसटणार नाही या पद्धतीने बांधणार आहे। हे 3 वेळे घेतले, त्यानंतर हे असं इकडे आणायची, ही अशी घ्यायची, याला इथे फोल्डिंग करायची आहे। काय केलं, हे गुंडाळला आणि ही दोरी इथे धरली अशी, आणि ही जी उरलेली खाली आहे हा खालचा पदर आहे, खालचा पदर हा असाच पकडला आणि या पद्धतीने, आणि हा फक्त यामधून वर घ्यायचा आणि घट्ट मारू शकता तुम्ही, एकदम आवडून। या पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने जेव्हा आपण हा झेंडा वर जाईल या पद्धतीने असा राहील तो, तेव्हा सहज अशी गाठ पटकन निसटून हा झेंडा या पद्धतीने फडकतो। सोप्या पद्धतीने बांधण्याचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल, आपण फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। आणि आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून इतरांना शेअर करायला विसरू नका।